निवडणुकीचा संदर्भ माझ्याकडं मला या विषयावर बोलायला लावताय ते कशामुळं? कारण या संपूर्ण निवडणुकीचं संचलन करण्याची अनुभव मला त्या ठिकाणी मिळाला. लातूर महानगरपालिकाची जी निवडणूक होती त्याच्यानंतर केज विधानसभेची एक पोटनिवडणूक या दरम्यानच्या काळामध्ये झाली. त्या काळामध्ये मी युवक राष्ट्रवादीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष नव्हतो. त्या काळामध्ये मी राज्याच्या वरिष्ठ कार्यकारिणी म्हणजे आपण फादर बॉडी म्हणतो त्याच्यामध्ये मी राज्याचा सरचिटणीस होतो आणि त्या कारणाने मला निवडणुकीचा निरीक्षक म्हणून मला लातूर महानगरपालिकेची जबाबदारी मिळाली. मी कशासाठी हे तुम्हाला सांगतोय, तिथली प्रत्यक्ष निवडणुकीची यंत्रणा आम्ही कशी हाताळली याच्यावरूनच नेमकं निवडणुकीचं शास्त्र काय, निवडणुकीचं तंत्र काय हे तुम्हाला समजेल. कशी असते निवडणूक आणि निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून येतात, प्रचार यंत्रणा, निवडणुकीची यंत्रणा ही कशी लागते याचं कुठंतरी तुम्हाला एक थोडक्यात कल्पनेच्या स्वरूपामध्ये का होईना तुम्हाला एक अंदाज यावा कशी करायची असते निवडणुकीची तयारी. म्हणून मी त्या लातूर महानगरपालिकेचा आपल्याला संदर्भ देऊन सांगतो. त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे सर्वांना लातूर हे कुणाचं गाव म्हणून ओळखलं जातं? विलासराव देशमुखांचं. त्या लातूरमध्ये जवळपास त्यांच्याकडे 28 वर्ष मंत्रिपद होते. त्याच्यापैकी 8 वर्ष ते स्वतः मुख्यमंत्री होते, 8 ते 8.5 वर्ष, आणि बाकीचा इतर कालखंड हा सगळा मंत्रिपदाचा कालखंड होता आणि शेवटी 1.5-2 वर्ष हे ते केंद्रामधले मंत्री होते. एवढं मोठं व्यक्तिमत्व, एवढं मोठं साम्राज्य, त्या लातूरची ओळखच विलासराव देशमुखांच्यामुळे. आणि अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्या पक्षाची पाळंमुळं रोवणं, पवार साहेबांचा विचार त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या निवडणुकीमध्ये सक्षमपणे आपण विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी उभं राहणं हे मोठं आव्हान होतं. मला निवडणुकीचा निरीक्षक म्हणून जबाबदारी मिळाली त्यावेळेस निवडणुकीला साधारणपणे 1.5 महिना अवकाश होता, 1.25 ते 1.5 महिना असा अवकाश होता. निरीक्षक म्हणून जबाबदारी मिळाली. तुम्ही माझ्याकडे त्यावेळेचा कार्यकर्ता म्हणून पहा, म्हणजे युवती उद्याच्याला तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या त्या जबाबदारी मिळाल्यानंतर कामाची सुरुवात कशी करायची असते, हे किती जबाबदारीचं पद आहे ह्याचं गांभीर्य तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे, तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि ते गांभीर्य ओळखून तुम्ही कामाला सुरुवात केली तर पक्षाला तर नक्कीच फायदा होईल, परंतु तुमचं राजकारणातलं आणि राजकीय व्यवस्थेमधलं स्थान बळकट होण्यासाठी त्याच्यासाठी मदत होणार. अतिशय कमी वेळामध्ये मी राज्याच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलो. चबू नांगरे फार पूर्वीपासून काम करतात युवक संघटनेमध्ये. रणजितदादा मोहिते पाटील असतील त्यावेळेचे अध्यक्ष, त्याच्यानंतर महेश तपासे असतील, त्याच्यानंतर उदय सामंत असतील आणि त्याच्यानंतरचा मी अध्यक्ष. ते कमी वेळामध्ये, म्हणजे तुम्ही जर कमी वेळामध्ये 10 वर्षाचं काम केलं तर निश्चितपणे पक्ष काय पाहतो की आज हा काय करतो, किती आजची त्याची उपयुक्तता किती आहे, आणि म्हणून राज्याच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचतो. त्या ठिकाणचा कामाचा अनुभव जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो तुमच्या आज ज्या नवीन कार्यकर्ते तुम्ही तयार होताय, नेते तयार होताय, तुमच्या समोर मांडणं हे जास्त गरजेचं आहे. निरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर ताबडतोब दुसऱ्याच दिवशी, आज माझी निरीक्षक म्हणून ऑर्डर झाली आणि दुसऱ्याच दिवशी 1 महिन्याचं पूर्णपणे सामान घेऊन मी त्या ठिकाणी लातूरला मुक्कामाला गेलो. निरीक्षक म्हणून नेमणूक झाली, आता जातो आणि पहिली एक बैठक घेतो, आढावा घेतो, परत येतो, कामाला लावतो, परत एक 15 दिवसांना जाऊन येतो. हा विचार मी मनात केला नाही, कारण मला त्या निवडणुकीचं गांभीर्य मला माहिती आहे. विलासराव देशमुखांच्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा लावण्याची जबाबदारी ज्यावेळेस माझ्याकडे दिलेली आहे, मर्यादित स्त्रोत आणि मर्यादित कार्यकर्त्यांमध्ये पवार साहेबांचा हा मोठा विचार त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे, तर मला त्या ठिकाणी ताकदीनं आणि वेळ देऊन त्या ठिकाणी गेलं पाहिजे हे पहिल्यांदा ओळखलं आणि त्या ठिकाणी मुक्कामाला गेलो. सुरुवातीला गेल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडे चाचपणी केली. त्यावेळेस असं लक्षात आलं की त्या ठिकाणी एकूण आपल्याला 70 ठिकाणी उमेदवारांची गरज होती. 35 प्रभाग होते आणि प्रत्येक ठिकाणी 2 उमेदवार, 70 उमेदवार आपल्याला लागणार होते. आणि आपण अर्ज मागवल्यानंतर आपल्याकडे अर्ज आले होते 23, म्हणजे 70 ठिकाणी 70च्या 70 उमेदवार नव्हते. आपण जळगाव मध्ये सुद्धा पाहिलं, जळगावची सरपंच आहे या ठिकाणी, जळगाव मध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या ठिकाणी सगळ्या प्रभागात उमेदवार मिळाले नव्हते. तिथं एवढे आपले आमदार असून सुद्धा निवडणुकीची तयारी आणि निवडणुकीची यंत्रणा किती महत्वाची असते आणि सिस्टमॅटिक वेने आणि मायक्रो प्लॅनिंग गेल्यानंतर सुद्धा थोड्या कालावधीमध्ये सुद्धा परिवर्तन घडवू शकतो. याच्यासाठी कार्यकर्ता हा निश्चितपणे निश्चित ध्येयाने त्या ठिकाणी गेलेला असला पाहिजे आणि आत्मविश्वासाने गेलेला असला पाहिजे. आम्ही आत्मविश्वासाने त्या ठिकाणी गेलो. कुठला आत्मविश्वास होता? कारण पवार साहेबांचा जो विचार आहे, साहेबांनी जे काम केलेलं आहे, दादांनी सुप्रियाताईंनी जे काम उभं केलेलं आहे, हे काम लोकांपर्यंत कमी वेळामध्ये पोहोचवायचं आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा पेटवायची. आणि तिथला जो विरोधी वर्ग आहे,
जो तिथल्या सत्ताधाऱ्यांना वैतागलेला आहे किंवा त्यांना ज्यांना पर्याय पाहिजे त्यांच्या समोर पर्याय आम्ही आहोत हे प्रकर्षानं त्यांच्या डोक्यावर बिंबवायचं, त्यांच्या मेंदूमध्ये बिंबवायचं असं धोरण ठेवून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित केलं. त्यावेळेस एक मला फील जाणवला की पवार साहेबांचा विचार हा इथल्या घराघरामध्ये गेलेला आहे, घराघरामध्ये रुजलेला आहे. कारण तिथं पूर्वी जी नगरपालिकेची निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये लोकांमधून, जनतेमधून ज्यावेळेस नगराध्यक्ष निवडायचा होता त्यावेळेस डॉक्टर जनार्दन वाघमारेंना राष्ट्रवादीच्या तिकिटावर तिथल्या लातूरच्या जनतेने, तिथल्याच महानगरपालिकेतल्या त्या जनतेने डॉक्टर जनार्दन वाघमारेंना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून दिलं होतं. याचा अर्थ असा होता, मला त्यातून आत्मविश्वास निर्माण झाला होता की निश्चितपणे इथली लोक राष्ट्रवादीला मतदान करू शकतात, परंतु तिथली यंत्रणा तशी लावली पाहिजे. काय केलं मग आम्ही सुरुवातीला 35 त्या ठिकाणी प्रभाग होते. प्रत्येक प्रभागासाठी एक युवक कार्यकर्ता आणि तिथला एक ज्येष्ठ कार्यकर्ता असे आम्ही त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून नेमले. आणि निरीक्षक म्हणून नेमल्यानंतर त्या ठिकाणच्या प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जायचं ठरवलं. प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही बैठक लावली. मग बैठकी कुणाला लावायला सांगितल्या? संबंधित प्रभागामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवाराला सांगितलं की कुणाच्या तरी घरी बैठक लावा. अगोदर म्हटलं की अहो त्या ठिकाणी आपल्याला कार्यकर्ते फार कमी आहेत आणि त्या ठिकाणी बैठकीला किती लोक येतील माहित नाही, तुम्ही एवढं पवार साहेबांनी दादांनी पाठवलेले निरीक्षक उगाच तुम्हाला वाईट वाटेल. आम्ही म्हटलं की 10 लोक असले तरी चालतील, नेमकी मला त्या प्रभागातली परिस्थिती कळेल. आणि म्हणून त्या प्रभागामध्ये गेलो. तिथले जिल्हाध्यक्ष बरोबर, तिथला युवक अध्यक्ष बरोबर, तिथले कार्यकर्ते बरोबर. आणि गाडीमध्ये जात असतानाच लगेच सगळे आपल्या इकडे पद्धत असते, गाडीमध्ये बसलेला जो असतो तो लगेच सांगायला सुरू होतो, साहेब ह्या प्रभागाची रचना अशी आहे, इथे एवढ्या जातीचे लोक अमुक, तेवढ्या जातीचे लोक अमुक, आपला एक कार्यकर्ता आज पहिल्यापासून 10 वर्षापासून काम करतो, हाच कार्यकर्ता त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्याला द्यायचं चाललेलं आहे. असं लगेचच गाडीमध्ये फिडिंग करायला निरीक्षकाला सुरुवात होती. कारण एबी फॉर्म माझ्या हातात होता, त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची, शेवटी एबी फॉर्म हातात कुणाला द्यायचा हे माझ्या हातामध्ये होतं. तपासूनच आम्ही ते देणार होतो. आणि त्या ठिकाणी प्रभागात गेल्यावर बैठकी लावल्यानंतर आम्ही अशाच पद्धतीची बैठक एक साधारण 100-150 लोक जमा झालेली असायची. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही सगळे प्रमुख लोक बसलेलो असायचं आणि ते उमेदवार सुद्धा समोर आमच्या समोर 3-4 बसलेले असायचे की ज्यांना त्या प्रभागामधून निवडणूक लढवायची. रवींद्र अण्णा तुम्हाला सांगतो, यामध्ये आम्हाला असं आढळून आलं, आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे त्या ठिकाणचे प्रमुख नेते ज्याचं नाव उमेदवार म्हणून विचारात घ्यायचे, ज्याची शिफारस करायचे, त्याला उठून उभा राहून नमस्कार करायला सांगितल्यानंतर एकही टाळी वाजायची नाही. मग ऑटोमॅटिकच साईडच्या जिल्हाध्यक्षांचा चेहरा बघण्यासारखा असायचा. मी त्यांच्याकडे फक्त पाहायचो की गाडीत बसल्यानंतर तुम्ही सांगत होते की ह्याचीच सगळ्यात जास्त ताकद आहे, एक जणही टाळी वाजवत नाही तो उठल्यानंतर. मग मी त्यामध्ये पब्लिकमध्ये विचारलं की आपल्यापैकी आणखी कोण असा आहे की राष्ट्रवादीचा विचार मानतो, पवार साहेबांचं नेतृत्व मानतो, परंतु आपल्याला या व्यासपीठावर जागा मिळाली नाही, परंतु निवडणूक लढवण्याची इच्छा आणि धमक त्याच्यामध्ये असा कोण आहे का? एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी उठायचा, त्या ठिकाणी म्हणायचं की माझं असं मित्रमंडळ आहे आणि मी राष्ट्रवादीचा मला भरपूर वेळा प्रयत्न केला पण मला कधी त्या ठिकाणी पदाधिकारी होण्याची संधी मिळाली नाही. मग तो कार्यकर्ता उभा राहिला की टाळ्यांचा पाऊस पडायचा. सगळीकडे असं घडलं असं नाही, परंतु ज्या ठिकाणी ज्या लातूरमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधूनच सापडत नव्हता, 70 प्रभागापैकी फक्त 23च अर्ज त्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवारी लढवण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी आले होते, अशा ठिकाणी आम्हाला काय फक्त जो मिळेल तो आमचा, अशा पद्धतीची परिस्थिती होती. आणि मग हात वर केल त्याला टाळ्या वाजल्यानंतर आमच्या लक्षात यायचं की हा आपला खरा उमेदवार आहे. लगेच आमच्या नेत्यांचं सुरू व्हायचं, अहो हा तर मागच्या वेळेस आपल्या उमेदवाराच्या विरोधात उभा राहिला होता. मग का बरं विरोधात उभा राहिला? आपण त्यावेळेस त्याला तिकीट दिलेलं नव्हतं, उभा होता विरोधात. तुम्ही क्षमतेच्या माणसाला तिकीट दिलं नाही, ही चूक कुणाची? आम्ही ठरवलं की याच माणसाला तिकीट द्यायचं. अक्षरशः कितीही प्रेशर आला तरी त्या लातूरमध्ये आम्ही अशा पद्धतीनं बैठकाचा सपाटा लावला. ज्या वेळेस लातूरमध्ये असं वातावरण झालं आणि ही जी बैठक असायची त्यावेळेस आम्ही सांगायचो, काय सांगायचो त्या ठिकाणी की हे जे लातूर आहे, लातूर विलासराव देशमुखांचं लातूर म्हणून महाराष्ट्रावर आम्ही ओळखतो. विलासराव देशमुख या देशाचे कॅबिनेट मंत्री राहिले, या राज्याचे मुख्यमंत्री राहिले, 28 वर्षांची सत्ता. अशाच प्रकारचं मुख्यमंत्री पद आमच्या बारामतीमध्ये सुद्धा होतं. अशाच पद्धतीचं केंद्रीय मंत्रिपद आमच्या बारामतीकडे आलं होतं. जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस आम्ही त्याचं सोनं करून दाखवलं. आमच्या बारामतीच्या नगरपालिकेची तुम्ही त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती पहा, बारामती शहर जाऊन पहा. आज जगातली लोक बारामतीचा विकास कसा झाला हे पाहण्यासाठी लोक येतात, त्या ठिकाणची डेव्हलपमेंट पाहण्यासाठी येतात, त्या ठिकाणचे रस्ते पाहण्यासाठी येतात, त्या ठिकाणचे कारखाने पाहण्यासाठी येतात.
एवढा विकास त्या ठिकाणी करून ठेवलेला आहे. मग तुमच्याकडे सुद्धा सत्ता होती, मग इतकी बकाल अवस्था या लातूर शहराची का झाली? इथले रस्ते इतके खड्डे कसे काय या रस्त्यावर? इथं झाडं कशी नाहीत? इथं MIDC कशी नाही? इथं कुठलाच उद्योग कसा नाही? आरोग्याच्या नावाने बॉम्ब. अशा पद्धतीची आम्ही मांडणी केली. सगळ्या शहराचे फिरून फोटो काढले. सगळ्या शहरामधल्या घाणेरडी जेवढं दिसत होतं त्याचे सगळं आम्ही त्या ठिकाणी त्याचं व्हिडिओ शूटिंग काढलं, त्याची डॉक्युमेंटरी केली. प्रत्येक बैठकीमध्ये आम्ही ती डॉक्युमेंटरी दाखवायचो आणि लोकांच्या प्रतिक्रिया सांगायचो की किती हाल अपेष्ट आहे. शाळा असेल, आरोग्य व्यवस्था असेल, सगळ्याच बाबतीमध्ये दुरावस्था झालेलं ते लातूर शहर होतं. आणि त्याच्या तुलनेमध्ये आम्ही दाखवायचो पिंपरी चिंचवडचा विकास, त्याच्या तुलनेमध्ये दाखवायचो आम्ही नवी मुंबईचा विकास, त्याच्या तुलनेमध्ये दाखवायचो आम्ही पुणे शहराचा विकास, त्याच्या तुलनेमध्ये दाखवायचो आम्ही बारामती शहराचा विकास. आम्ही मांडणी त्या ठिकाणी अशी केली. आम्हाला संधी ज्यावेळेस मिळाली होती, आम्हाला ज्यावेळेस राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली, आम्हाला ज्यावेळेस देशाच्या पातळीवर जायची संधी मिळाली, त्यावेळेस आमच्या भागाचा आम्ही इतका ताकदीने विकास केला. आणि तुमच्याकडे संधी मिळून सुद्धा तुम्ही तुमच्या भागाचा विकास करू शकलो नाही. या महाराष्ट्रामध्ये जर विकासाची दृष्टी कोणाकडे असेल, या महाराष्ट्राचा विकास आणि परिवर्तन घडवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त पवार कुटुंबियामध्ये आहे. तेवढाच हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. लातूरमध्ये जमलेले हे जे निवडणुकीसाठी उभे राहणारे जे कार्यकर्ते होते, त्यांच्या मनामध्ये विश्वास जागवण्याचं आम्ही काम केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची, पवार साहेबांच्या, अजितदादाची नेतृत्वाची ह्या लातूरला गरज आहे. आतापर्यंत यांना आपण संधी दिली, यांनी या शहराचा फक्त नेतृत्व म्हणून वापर करून घेतला, इथल्या लोकांना काहीच दिलं नाही. हे आम्ही त्या लोकांच्या समोर मांडलं. ही निवडणुकीचीच तयारी आहे. ही म्हणजेच निवडणूक असते. लोकांना तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करायला भाग पाडणे, तशी परिस्थिती निर्माण करणे, तसं वातावरण निर्माण करणे, हे त्या ठिकाणच्या राजकीय कार्यकर्त्याचं काम असतं. आपल्या पक्षाची सकारात्मक बाजू ताकदीने आणि सक्षमपणे मांडणारा कार्यकर्ता घडवणं आणि तो कार्यकर्ता त्याच्या भागामध्ये तशा पद्धतीची मांडणी करत फिरणं, ही म्हणजे निवडणुकीची तयारी आहे. आपल्याला लोक अशीच मतं उगीच देणार नाही. आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये बैठका घेतल्यानंतर पहिल्यांदा ज्या 100 लोक असायची, नंतर 35व्या प्रभागापर्यंत गेलो. 3-3 हजार लोक त्या प्रभागाच्या बैठकीला उमेदवारी मागण्यासाठी जमायला लागली आणि उमेदवारांचं शक्ती प्रदर्शन सुरू झालं. त्या ठिकाणी आम्ही असं वातावरण तयार केलं की त्या ठिकाणच्या लोकांना वाटायला लागलं की काँग्रेसपेक्षा आपल्याला राष्ट्रवादी जर तिकीट मिळालं तर आपण निश्चितपणे निवडून येऊ शकतो. पर्याय म्हणून आम्ही त्या ठिकाणी समोर आलो. अगोदर पर्याय म्हणून भाजपचं नाव असायचं, भाजपचं नाव नामोनिशान त्या ठिकाणी मिटालं. तिथं त्यांचा कुणीच माणूस नव्हता. राष्ट्रवादी पर्याय म्हणून पुढे आलं आणि त्या ठिकाणी आपल्याकडं जे सुरुवातीला 23च उमेदवार आपल्याकडे उमेदवारी मागत होते, त्याच्यानंतर 475 लोकांनी उमेदवारी मागितली राष्ट्रवादी. 23 वरून 15 दिवसात आकडा 475 पर्यंत गेला. 15 दिवसाच्या कालखंडामध्ये आम्ही तिथल्या सर्व स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन फक्त पवार साहेबांनी केलेलं काम, अजितदादांनी केलेलं काम, त्यांचा विचार लोकांपर्यंत नीटपणे पोहोचवून तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास आणि इच्छाशक्ती जागवून त्या लोकांमध्ये अशी भावना निर्माण केली की राष्ट्रवादीचं तिकीट जर आम्हाला मिळालं तर निवडून येण्यासाठी आम्हाला प्रचाराला भरपूर मुद्दे आहेत. आमची स्वतःची इथं ताकद आहेच, परंतु अशा पक्षाचं तिकीट आम्हाला मिळालं पाहिजे की ज्या पक्षाची निवडून येण्याची शक्यता जास्तीची आहे. आणि मग त्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास जागल्यामुळे 425 लोकांनी तिकीट मागितलं. आम्ही त्याच्यानंतरचं नियोजन मग असं केलं की 425 लोक आले, मग मुलाखती घ्यायचं ठरवलं. अगोदर मुलाखती घेणं हा विषयच नव्हता, येईल त्याला तिकीट द्यायचं अशी परिस्थिती होती. नंतर आम्ही मुलाखती घेतल्या आणि मुलाखतीच्या वेळेला देखील शक्ती प्रदर्शन झालं. शक्ती प्रदर्शन प्रत्येक वेळेला करून दाखवलं. त्याच्यामुळे समोरच्याचा आत्मविश्वास खच्ची करणं अशा पद्धतीचं आमचं धोरण होतं.